नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकऱ्यांची कर्जमाफी महायुती सरकारसाठी गेले वर्षभर प्रचंड अडचणीचा ठरलेला हा मुद्दा शेवटी आजच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा करून महायुती सरकारनं आपली सुटका यातून करून घेतली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं, पण निवडणुकांनंतर कर्जमाफी काही झाली नाही. मग वारंवार शेतकरी सरकारला याबाबत प्रश्न विचारायला लागले. तेव्हा योग्य वेळ आली की कर्जमाफी करू असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. मग 2025च्या सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टी झाली. मराठवाड्यातला शेतकरी पूर्णपणे कोलमडला. कर्जमाफीची हीच योग्य वेळ आहे, आता कर्जमाफी द्या अशी मागणी शेतकरी करायला लागले. त्यावेळेस सरकारनं 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज घोषित केलं. कर्जमाफी तेव्हाही टाळली. मग ऑक्टोबर महिन्यात बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा मोर्चा निघाला. मग 30 जून पर्यंत कर्जमाफी करू असं आश्वासन सरकारनं दिलं. कर्जमाफीचा हा इतका लांबलचक असलेला प्रवास आज जाऊन संपला. शेवटी देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पात आज शेतकऱ्यांसाठी 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी घोषित केली. पण ही कर्जमाफी आहे हे मान्य करायला न विरोधक तयार आहेत न शेतकरी नेते. आणि याला कारण आहे या घोषणेमध्ये असलेले 2 शब्द. कर्जमाफीची घोषणा काय आहे तर सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळेल. यातल्या थकीत या शब्दाला पहिला आक्षेप आहे. शेतकऱ्यांचं कर्ज थकीत घोषित होण्याची तारीख असते मार्च महिन्यात. मग सप्टेंबर 2025 ची मर्यादा टाकून शेतकऱ्यांना फायदा कसा होणार हा शेतकरी नेत्यांचा सवाल आहे. दुसरा आक्षेप आहे तो पात्र या शब्दाला. मुख्यमंत्री सभागृहामध्ये जेव्हा कर्जमाफीची घोषणा करत होते तेव्हाच या पात्र शब्दावर आमदारांचा गोंधळ ऐकू आला. आणि याचं कारण आहे या शब्दामागे लपलेली नियमांची रांग. कर्जमाफीसाठी शेतकरी पात्र आहे की पात्र नाही हे ठरवायला शेतकऱ्याची आर्थिक स्थिती, त्याच्याकडे असलेल्या जमिनीची मालकी, त्याच्याकडची वाहनं अशा एक ना अनेक नियमांची चाळण लावली जाते. ही चाळण एवढी मोठी असते की अनेक शेतकरी यातून गळतात. त्यामुळे पात्रची व्याख्या जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत कर्जमाफी किती जणांना मिळेल हे कळणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेत आणखी एक वाक्य होतं, ज्यांचं कर्ज थकीत नाहीये, ज्यांनी नियमित कर्ज भरलंय अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळेल. म्हणजे ज्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना फक्त 50,000चा फायदा आणि ज्यांना कर्ज भरता आलं नाही त्यांना 2 लाखांचा फायदा होणार. म्हणजे प्रामाणिक शेतकऱ्यांना आपण कर्ज का फेडलं असंच वाटण्याची शक्यता. आता अर्थसंकल्पावर चर्चा होईल तेव्हाच याबाबत सरकारची भूमिका नेमकी काय आहे हे स्पष्ट होऊ शकेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अर्थ खातं देवेंद्र फडणवीसांकडे. अर्थसंकल्पाच्या सुरुवातीलाच फडणवीसांनी अजित पवारांना आदरांजली वाहिली. या बजेटमधली सगळ्यात महत्त्वाची घोषणा ठरली आहे ती शेतकऱ्यांची कर्जमाफी. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे. या संपूर्ण अर्थसंकल्पावर अजित पवार यांची छाप दिसतेय अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. 27 तारखेपर्यंत आदरणीय दादा या अर्थसंकल्पाची तयारी करत होते आणि येऊन सगळ्यांच्या मीटिंगच घेणार होते. आणि आपण सगळेजण पाहताय की दादांची आर्थिक शिस्त त्याची छाप या सगळ्या अर्थसंकल्पावर दिसते. कर्जमाफीची घोषणा ही पोकळ असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. आताचे मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा. तर कोरा तर केलेला नाहीये. ज्यांनी कर्ज फेडलं त्यांच्यावर मात्र सरकारनं अन्याय केला असं मत शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केले. त्यांनी जर 2 लाखाचं कर्ज घेत जर ते नियमित भरलं असेल तर त्यांना का 50,000? त्यांनाही 2 लाखाचं कर्ज माफ करा ना, त्यांच्या अकाउंटमध्ये 2 लाख द्या ना, ही दातारी दाखवा ना. हे मी तुम्हाला सांगतो ना, हे फूट पाडा आणि राज्य करे याचं खूप सुंदर उदाहरण आहे. पुन्हा आधी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि मग बच्चू कडूंना दिलेल्या आश्वासनात फडणवीसांनी केलेली कर्जमाफीची घोषणा आज प्रत्यक्षात आणली आहे. पण कर्जमाफी हा तात्पुरता उपचार असतो, तो वारंवार करता येत नाही.
आणि म्हणूनच शेतकऱ्याला कर्ज घ्यावंच लागू नये आणि घेतलं तर ते फेडण्याची क्षमता असावी अशी कृषी धोरणं आखण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर. विनायकजी नमस्कार. नमस्ते. नमस्ते. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्या सोबत आहेत. हनुमंतजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. नमस्कार. आणि नमस्कार. शेतकरी नेते अजित नवले सुद्धा आपल्या सोबत आहेत. अजित सर नमस्कार. नमस्ते. नमस्ते. बरं अजित सर, तुमच्यापासून सुरुवात करू. तुम्ही आंदोलनं केलीत, तुम्ही अनेकदा मागणी केलीत, त्यानंतर सरकारनं आश्वासनं दिलं होतं. आज शेवटी अर्थसंकल्पामध्ये या कर्जमाफीची घोषणा झालेली आहे. शेतकऱ्यांना थकीत कर्ज असणाऱ्या 2 लाखांपर्यंत थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्य सरकार देणार आहे. खुश का नाही आहेत शेतकरी नेते याच्यावर? अजितजी, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? हो. मुळात एक तर आम्ही सुरुवातीला ह्या घोषणा झाली याला एकदम निगेटिव्हली काय आम्ही पाहत नाही आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 7/12 कोरा करण्याचं जे आश्वासन दिलेलं होतं, मात्र सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख नाही बताएंगे या मोडमध्ये हे सरकार गेलेलं होतं. त्याच्यामुळे मोठं आंदोलन करून किमान तारीख त्यांना द्यायला लावली आणि ती तारीख त्यांनी दिली 30 जून 2026च्या आत आम्ही कर्जमाफी करू. या प्रकारे आजच्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी स्वागत करतो. मात्र ह्या कर्जमाफीमध्ये काही शंका आमच्या सर्वांच्या आहेत, विरोधकांच्या आहेत, त्या रास्त शंका आहेत. हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. ते म्हणजे 2 लाखाच्या वर एक छदाम जरी कर्ज एखाद्या शेतकऱ्याचं असेल तर हा शेतकरी कर्जमाफीतून वगळला जाईल, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. त्याच्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट सारखी योजना ही सरकारला आणावी लागेल आणि त्यातून उर्वरित शेतकऱ्यांना सामावून घेण्याची मागणी ही स्वाभाविकरित्या यातून पुढे येताना आपल्याला दिसते. दुसरा मुद्दा जो आहे नियमित कर्जदार शेतकऱ्यांचा, ते शेती संकटाने बाधित असणारे शेतकरी आहेत, मात्र प्रत्येक वेळी त्यांना वगळलं जातं. त्यांना प्रोत्साहन अनुदानावर बोळवणूक केली जाते आणि ते प्रोत्साहन अनुदान सुद्धा मागच्या 2 योजनेमध्ये शेतकऱ्यांना जाहीर झालं ते मिळालेलं नाही, हा अनुभव त्यांना घ्यावा लागतो. त्यामुळे ह्या प्रोत्साहन अनुदानाबद्दल प्रचंड नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे. त्या सर्वांना 2 लाखापर्यंत सरसगट माफी तुम्ही दिली पाहिजे, ही आमची त्याच्यामध्ये नंबर 2 ची मागणी आहे. नंबर 3, तुम्ही बरोबर मगाशी म्हणालात की जी समिती गठीत करण्यात आलेली आहे तीच मुळात ही जी काही घोषणा झाली याच्यामध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा अपात्र करण्यासाठी अटी शर्ती काय ठेवायच्या याच्यासाठीच ती समिती आहे. आणि त्यामुळे सुरुवातीपासून या समितीला आम्ही सगळ्यांनी एकमुखानं विरोध केलेला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्हाला आवाहन करायचंय की त्यांनी ह्या समितीची नाटकं कृपा करून थांबवावी आणि आता जी त्यांनी घोषणा केलेली आहे अटी शर्ती न लावता शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याकडे त्यांनी पावलं टाकावी असं आवाहन करायचं आहे. आणि त्यामुळे नाराजीचा सूर आज ह्या अटी शर्तींमुळे 2 लाखाची मर्यादा लादल्यामुळे आणि तारीख सुद्धा 30 जून 2026 मधून कमी करून ती जी कमी करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल नाराजीचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे, शेतकरी नेत्यांमध्ये आहे आणि तो रास्त सूर आहे. म्हणजे असं आहे की थकीत आणि पात्र या शब्दांच्या ऐवजी सरसकट अशी तुमची मागणी आहे. सर्वांना कर्जमाफी द्यावी अशी तुमची मागणी आहे, त्याच्यासाठीच्या अटी नको आहेत असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे. हनुमंत पवारजी, काय विरोधकांची भूमिका आहे याच्यावर? कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये काहीतरी एक निर्णय घेतला. ही या सरकारची जी एकूण आजपर्यंतची जी कर्जमाफी बद्दलची दृष्टी होती त्यामध्ये ही 1% समाधान मानावं माझ्यासारख्या विरोधकांना, शेतकऱ्याच्या मुलांना अशी गोष्ट आहे की तुम्ही कर्जमाफी करायचा निर्णय घेताय. ती कर्जमाफी राज्याची आर्थिक परिस्थिती नाही, राज्यावर कर्जाचा बोजा वाढलेला आहे अशी सगळी कारणं सांगून ती टाळण्याकडे सरकारचा कल होता. मात्र सगळ्या विरोधी पक्षांनी, शेतकरी संघटनांनी आणि शहरी भागातल्याही शेतकऱ्यांबद्दल प्रचंड आस्था असलेल्या तुमच्यासारख्या संपादक पत्रकार मंडळींनी, अर्थतज्ञांनी आवाज उठवल्यामुळं सरकारला कर्जमाफीवर बोलावं लागलं. हा विरोधकांचा, शेतकऱ्यांचा विजय आहे. आता साधी गोष्ट आहे की तुम्ही कर्जमाफी केली म्हणून सांगताय, 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं म्हणून सांगताय आणि तुम्ही तारीख पण सांगताय की सप्टेंबर 2025 पर्यंतची कर्जमाफी. मग हे सगळं सांगत असताना काल जो तुम्ही आर्थिक पाहणी अहवाल महाराष्ट्रासमोर ठेवला, या सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल आहे
त्या पाहणी अहवालाच्या 110 क्रमांकावर, पान नंबर 110 वर या सरकारनं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या कर्ज काय आहे सध्या सिच्युएशन ही सगळी स्पष्टपणे मांडलेली आहे. ते आकडे आहेत, ते कोणी लपवण्याचे किंवा सांगण्याचे न सांगण्याचा काही विषय नाही. 3 प्रकारच्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देतात. राज्य सरकारच्या कृषी अहवालामध्ये जवळपास 1,77,200 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे पीक कर्ज आता सध्या आहे. हे कोण सांगतंय? राज्य सरकारचा अहवाल सांगतो. आणि निव्वळ पतपुरवठा, सहकारी पतपुरवठा संस्था ज्या आहेत त्यांनी दिलेल्या कर्जाची आकडेवारी ही जवळपास 26,000 कोटी रुपये इतकं थकीत कर्ज आहे असं सांगतं. म्हणजे निव्वळ सहकारी पेढ्या घेतल्या तरी 26,000 कोटी रुपये आहेत. आणि कमर्शियल बँका असतील, नॅशनल बँका असतील की सहकारी बँका असतील, या तिघांचा आकडा 1,77,200 कोटी रुपये आहे. मग इतके स्फटिकासारखे स्वच्छ आकडे सरकारच्या समोर आहेत, सरकारनं आर्थिक पाहणी अहवालामध्ये मांडलेले आहेत. तर याच्यातला एखादा आकडा फडणवीस साहेबांना सांगायला कुठल्या परदेशी नावाच्या अधिकाऱ्याची कमिटी बसवायची काय गरज आहे? सांगा ना, सहकारी बँकांचे 26,000 कोटी रुपये आम्ही माफ केले, किंवा सांगा व्यापारी, कमर्शियल बँका आणि सहकारी बँका असे सगळ्यांचे मिळून आम्ही 1,77,000 कोटी माफ केले म्हणून सांगा. तुम्हीच दिलेले आकडे, तुमचेच शेतकरी म्हणून सांगताय तुम्ही, आणि त्याच्यासाठी 4 महिने झालं समिती पण बसवताय, आणि आता अर्थसंकल्पामध्ये फक्त पोकळ घोषणा करून पुन्हा अटी आणि शर्तीचं चक्र आमच्या मागे तुम्ही लावताय. तर सरकारच्या हेतूबद्दल शंका घ्यावी अशी आजची कर्जमाफी संबंधीची घोषणा मुख्यमंत्र्याची, असं आम्ही त्याकडे पाहतो. ओके, विनायक आंबेकरची आता या सगळ्यांवर उत्तर देण्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडतीये. बेसिकली असं आहे की शंका घ्यायला या विरोधकांचा अधिकार आहे, त्यांनी घ्याव्या, जरूर, काही हरकत नाही. माननीय देवेंद्रजींनी जे भाषणामध्ये नंतर पत्रकार परिषदेत ते सांगितलं, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की पात्र या शब्दाची व्याख्या ते करणार आहेत, म्हणजे आता ती नाहीये, समिती करेल. पण शक्यतो आजपर्यंतच्या प्रथेनुसार 2 हेक्टर पर्यंत ज्यांची जमीन आहे ते शेतकरी याच्यात सामील केले जातील, हा सर्वसामान्य आतापर्यंतचा रूल आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, आता माझ्या मित्रांनी एक आकडेवारी काही त्या याच्यातली जाहीर केली, आर्थिक अहवालातली. तर त्याच्यामध्ये ती कर्ज बाकी, म्हणजे कर्ज आज किती बाकी आहे असं आहे. कर्ज थकबाकी आणि बाकी, आज येणं असलेलं कर्ज आणि कर्जाची थकीत कर्ज, याच्यामध्ये थोडासा NPA नॉर्म्स नुसार जो काही फरक असेल तो असेल, त्यामुळे ते आकडे त्यांनी देवेंद्रजींनी घेतले नसतील. पण समिती आहे म्हटल्यानंतर ते आकडे स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर येतील. तिसरी महत्वाची गोष्ट असं की पात्र हा शब्द का टाकावा, तर कर्जमाफी हा कुठल्याही अर्थव्यवस्थेसाठी फार चांगली गोष्ट आहे असं काही नाही. त्यामुळे 2 मागण्या ज्या आहेत, एक सरसकट कर्जमाफी करा, ही आपल्या समाजासाठी चांगली प्रथा पाडणारी पद्धत आहे का, हा एक मुद्दा. मी त्याच्यात एक दुरुस्ती करतो. नवले साहेबांनी योग्य सांगितलं की जे कुठल्या तरी गोष्टींनी बाधित शेतकरी आहेत त्यांना सरसकटच माफी मिळाली पाहिजे. परंतु जिथे पाणी आहे, त्यानंतर बागायती शेती आहे, उत्पन्न व्यवस्थित चालू आहे आणि तो फेडत आलाय कर्ज, त्याला पुन्हा कर्ज घ्यायचंय, तरी सुद्धा त्याला 50,000चं जे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाते, ही चांगली प्रथा आहे असं त्याच्याकडे बघावं असं मला वाटतं. नवले साहेबांचा अनुभव यामधला मोठा आहे, त्यामुळे ते जास्त चांगलं सांगू शकतील. पण अशा प्रकारचा पॉझिटिव्ह तो उपाय आहे असं मला वाटतं. तर या सगळ्या गोष्टींकडे चर्चा अजूनही झालेली नाही, आज मांडणी झालेली आहे. विरोधकांचे, शेतकरी नेत्यांचे जे काही प्रश्न असतील, शेतकरी बरेच आमदार आहेत, या सगळ्यांनी ते मांडले जातील आणि चर्चा होऊन निर्णय होईल बजेटवरती. पण पहिलं पाऊल जे आहे ते आजच्या बजेटनी सरकारने टाकलेलं आहे. आणि दुसरं मला असं सांगायचंय की आज माननीय देवेंद्रजींनी माननीय दादांचा उल्लेख करून आपल्या एका मित्राचा आणि भाजप आपल्या सहकारी पक्षांना कसं ट्रीट करतं याचा एक उत्तम उदाहरण दाखवून दिलं की त्यांनी बजेट समर्पित केलेलं आहे. आणि आजच्या बजेटमधलं दुसरा महत्वाचं जे अंग आहे ते आजचं हायटेक बजेट आहे. राज्याची 2035 साली आणि 2047 साली काय परिस्थिती असावी, यासाठी कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज आणाव्या, त्यानंतर परदेशातल्या युनिव्हर्सिटीज इथे किती याव्या, आपल्या मुलांना परदेशातल्या युनिव्हर्सिटीचं शिक्षण कसं मिळावं, असं सर्वांगीण विचार करणारा 25 लाख लखपती निधी तयार करणारा. उत्तर फक्त तुम्ही दिलं नाही, त्या दोघांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर, ते म्हणजे सप्टेंबर 2025 ची जी तारीख आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की 30 जून अगोदर सांगितलं होतं, जून पर्यंतचं कर्ज माफ होणार होतं, मग सप्टेंबरची डेडलाईन निवडण्याचं काय कारण आहे? माझा ऐकण्यात कदाचित फरक झाला असेल. त्यांनी मगाशी जे वाक्य उच्चारलं 30 जून 2026 पूर्वी मी कर्जमाफी देईन, असं
आश्वासन देवेंद्रजींनी दिलं होतं, तर आपण त्याच्या आधीच कर्जमाफी दिलेली आहे असं मला वाटतं. मी जे वाक्य ऐकलं ते असं होतं की 30 जून ठीक आहे. 26 पूर्वी कर्जमाफी दिली जाईल. ती मला दिली आहे वाटतं देवेंद्रजींनी. अजित नवलेजी याच्याबद्दल आपल्याला स्पष्टीकरण देऊ शकतील. अजितजी. ज्यावेळी हे आंदोलन झालं त्यावेळी त्या चर्चेच्या शिष्टमंडळामध्ये मी होतो आणि त्यावेळी तीनही मान्यवर नेते आदरणीय अजितदादा त्यावेळी हजर होते, शिंदे साहेब होते, फडणवीस साहेब होते आणि आम्ही सगळे शेतकरी नेते होतो. तारखेबद्दल प्रचंड घमासान त्या बैठकीमध्ये झालेलं होतं आणि आम्ही म्हणत होतो की तुम्ही 30 जून 2026 ही तारीख करा, जेणेकरून अतिवृष्टीमध्ये जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, त्यांचं पीक वाया गेलंय, गोठे वाहून गेलेले आहेत, जनावरं वाहून गेलेले आहेत, त्यांनी ज्या पिकासाठी कर्ज काढलं ते पीक पूर्ण बर्बाद झालेलं आहे. त्यांचं कर्ज जे थकीत होणार आहे ते 30 जून 2026 ला थकीत होणार आहे. त्याच्यापूर्वी ते नियमित कर्जदार असणार आहेत. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जर आपल्याला कर्जमाफीचा लाभ द्यायचा असेल तर ती तारीख 30 जून 2026 हवी. आणि त्यामुळे खूप चर्चा करून 30 जून 2026 ही तारीख ही त्यावेळी आम्ही मान्य केलेली होती आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेचं आमचं लॉजिक हेच मान्य केलेलं होतं की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी ती तारीख आपण एक्सटेंड करावी. ज्यावेळी आम्ही बाहेर आलो त्यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी, लोकांनी आम्हाला हे प्रश्न विचारले की तुम्ही ही उशिराची तारीख का मान्य केली. त्याच्या मागचं लॉजिक आमचं हेच होतं की अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा, ते नियमित कर्जदार म्हणून ट्रीट होऊ नये. मात्र आज ज्यावेळी घोषणा झालेली आहे त्यावेळी आमच्या मनातली भीतीच परत सत्य झालेली आहे. त्यांनी 30 जून 2026 ही डेडलाईन न ठेवता सप्टेंबर 2025 ही तारीख डिक्लेअर केल्यामुळे आज अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत ते याच्यातून वंचित राहतील का, अशा प्रकारची भीती जी आम्हाला वाटत होती तीच आमच्या समोर आलेली आहे आणि त्यामुळे एक प्रकारचा नाराजीचा सूर स्वाभाविकरित्या या तारखेबद्दल लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. बर, याच्याबद्दल बोलायला हनुमानजी तुमच्याकडे येते, फक्त विनायक आंबेकरांना एक मुद्दा मांडायचा तेवढा घेऊन येते. विनायकजी. या अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांसाठी 37,000 कोटी रुपयाची एक वेगळी योजना सरकारने दिलेली आहे आणि त्याचं वाटप पण बऱ्यापैकी वेगवेगळे नॉर्म्स लावून झालेले आहे. त्याच्यामध्ये विहिरी बुजल्या जाणं, त्यानंतर शेतीतला गाळ वाहून माती वाहून जाणं, अशा अनेक गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. आपण त्याच्यावर चर्चा पण आपल्या माध्यमातून केलेली आहे. ओके हनुमानजी, आता यातल्या काही मुद्द्यांवर मला खात्री आहे की तुम्ही बोलणार आहात, म्हणून विशेषतः जे पॅकेज घोषित केलं होतं त्याच्यावर तुम्ही बोलणार आहात. पण त्याच्या व्यतिरिक्त एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, त्याचंही उत्तर द्या की 50,000 रुपये त्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपलं कर्ज नियमित फेडलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की ज्यानं कर्ज फेडू शकलेला नाहीये फॉर व्हॉट्सो एव्हर रिझन, तर त्यांना 2 लाख मिळू शकणार आहेत, पण ज्यांनी फेडलेलं आहे त्यांना 50,000च मिळू शकणार आहेत. विनायकजींचं असं म्हणणं आहे की याचा अर्थ त्यांना पुन्हा कर्ज घेताना 50,000 अधिक मिळणार आहेत. पण खरंच हे एक्सप्लेनेशन मान्य करायचं की आता यामुळं नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये ही भावना येणार की मी का नियमित फेडलं, मग मला काय फायदा. कविताजी, आपण म्हणजे अर्थसंकल्पातल्या ह्या सगळ्या बाबींबद्दल बोलतोय, त्यामुळे याच्यामध्ये जर तर किंवा हायपोथेटिकल गोष्टी बोलण्यात काही अर्थ नाही. करेक्ट. महाराष्ट्रामध्ये नियमित कर्जफेड करणारे शेतकरी किती ह्याचे आकडे ह्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आहेत ना, किंवा बँकर्स समिती जी आहे महाराष्ट्र सरकारची, ज्या बँकर्स समितीच्या सल्ल्याशिवाय सरकार काहीच करत नाही, त्या बँकर्स समितीकडे व्यापारी बँका असतील, प्रादेशिक बँका असतील की सहकारी बँका असतील, यांनी जितक्या शेतकऱ्यांनी कर्जफेड केलं नियमित त्याचे आकडे आहेत. मग आज तो आकडा घोषित करून या शेतकऱ्यांना आम्ही इतक्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांनी इतके रुपये देतो असं म्हणलं असतं तर सगळ्यात अगोदर या हनुमंत पवारांनी फडणवीस साहेबांचं अभिनंदन केलं असतं. पण तसं झालेलं नाही. बँकर्स समितीकडे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्याचे आकडे नाहीयेत का, ते शोधण्यासाठी 4 महिने तुम्ही घेतले ना, अजून किती महिने तुम्ही घेणार आहात. त्यामुळं शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी 50,000 रुपये देणार हे फक्त मीडिया मॅनेजमेंट आणि हेडलाईन मॅनेजमेंट पुरतं हे वस्तुस्थिती आहे. दुसरं, तुम्ही निवडणुकीमध्ये कर्जफेड करणार म्हणून सांगितलं, पण तुम्ही 6 महिने लावले कर्ज माफी करायला. त्यामुळे कर्जमाफी होणार म्हणून जे शेतकरी थांबलेले होते त्या शेतकऱ्याला तुम्ही आता 2 लाखाच्या कर्जमाफीत धरणार का नियमित फेडणाऱ्या 50 मध्ये धरणार, हाही प्रश्न तुम्ही निर्माण केलाय. किंवा आता मार्च मध्ये आम्हाला जे शेतकऱ्यांना कर्जमाफी कर्जाच्या वसुलीसाठी जो बँका तगादा लावतायत, तर तुमच्या 2 लाखाची कर्जमाफी होणार म्हणून आम्ही हप्ता भरायचा थांबायचं की 50,000 रुपये मिळणार म्हणून आम्ही कर्ज फेडायचं, ह्या दुविधेमध्ये
तुम्ही शेतकऱ्यांना टाकलेलं आहे. त्यामुळे कर्जमाफीमध्ये शेतकऱ्याच्या हेतूबद्दल आम्ही शंका घेतोय. कर्जमाफी करायची म्हणताय सरकारचं आम्ही स्वागत करू, पण त्याच्या हेतूबद्दल शंका या सगळ्या तपशिलामुळे होतो. दुसरी गोष्ट मला सांगायची की आता आंबेडकर साहेबांनीही सांगितलं आणि या आर्थिक पाहणी अहवालामध्ये पण 109 पानावर तो उल्लेख आलेला आहे की अतिवृष्टीनं बाधित शेतकऱ्यांना इतकी इतकी मदत दिली. तर ती मदत किती दिली? 9,000 कोटी रुपयाचा आकडा आर्थिक पाहणी अहवालामध्ये सरकारनं मान्य केलेला आहे. बघा, दस्तूर खुद्द मुख्यमंत्री आणि त्यावेळेच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी 31,000 32,000 कोटीचा आकडा सांगितला होता, ज्याचा पुनरुच्चार आता आंबेडकर साहेबांनी केला किंवा तुम्हीही प्रस्ताविकामध्ये त्या आकड्याचा उल्लेख केला होता. पण राज्याचा आर्थिक अहवाल म्हणतो फक्त 9,000 कोटी रुपये तुम्ही दिले. हे तेच शेतकरी आहेत ज्यांना 32,000 कोटी दिले म्हणून तुम्ही सांगितलं. हे तेच शेतकरी आहेत ज्यांचे थकीत कर्ज आता बाकी आहेत आणि हे तेच शेतकरी आहेत ज्यांनी पीक विम्याच्या प्रीमियम पोटी 2,500 कोटी रुपये भरलेले आहेत आणि या आर्थिक पाहणी अहवालामध्ये 1 रुपयाही पीक विमा कंपनीनं शेतकऱ्याला दिलेला नाही अशी सरकारनं कबुली दिलेली आहे. आकडाच नाही, माहित नाही म्हणते सरकार. त्यामुळे पीक विमा आला नाही. अतिवृष्टीची मदत 32,000 कोटी सांगितली, 9,000 कोटी देत आहे आणि शेतकऱ्यांना फेडलेल्या कर्जमाफीचे आकडे असताना सुद्धा तुम्ही 50,000 कुणाला देणार याचे आकडे सांगत नाहीयेत. म्हणून आम्ही सरकारच्या हेतूबद्दल संशय घेतोय. आता बोला आंबेकरजी. आता बेसिकली असं आहे की त्या 37,000 कोटीचं मी जे म्हटलं 32,000 त्याच्यामध्ये 32,000 कोटीचं जे मी म्हटलं त्याच्यामध्ये त्याच वेळेला दाखवून दिलेलं होतं की काही ज्या हे आहेत शेतकऱ्यांच्या संस्था आहेत त्यांच्या थ्रू दिलं जाईल, काही कुठल्याही पद्धतीच्या सहकारी सोसायट्या आहेत त्यांच्या पद्धतीने दिलं जाईल, काही गोष्टी या शेतकरी ज्याची माती वाहून गेले किंवा ज्याची विहीर बुजले त्याला इंडिव्हिज्युअली दिल्या जातील. त्याप्रमाणे त्याचं वाटप चालू आहे. आता जे हनुमंतजी म्हणतात त्याप्रमाणे 9,000 हा त्यातला एक कुठला तरी आकडा असेल. याचा अर्थ संपूर्ण 32,000 वाटले गेले नाहीत असं मान्य करण्याचं काहीच कारण नाही. ते वाटले जातील, कारण काही योजना या क्लेम करून त्याच्यानंतर त्याच्यावरती पत्र घेऊन त्याचा तपासणी करून त्याच्यानंतर त्याचा पंचनामा करून अशा वाटल्या जातात. त्याप्रमाणे ती प्रोसेस सुरू आहे आता. नाही, पण त्यांनी जो आकडा उपस्थित केलाय तो आर्थिक सर्वेक्षण अहवालामधला आकडा उपस्थित केलेला आहे. मग आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय ती माहिती खरी आहे की सरकारनं दिलेला 32,000 कोटींचा आकडा खरा मानायचा? येते हनुमंतजी तुमच्याकडे. 32,000 ही दिलेली त्याला मान्यता आहे. 9,000 कोटी त्यांचं म्हणणं आहे आर्थिक सर्वेक्षण अहवाल जो आला तोपर्यंतची वाटपाची रक्कम आहे. माझं त्या पुढचं म्हणणं असं आहे की उरलेल्या गोष्टी या अंडर प्रोसेस आहेत, त्या हळूहळू वाटल्या जातील. ठीक आहे हनुमंतजी. मी आंबेडकरजींना आणखी थोडं करेक्ट करतो आणि पुढे घेऊन जातो. त्यांनी म्हणले हे बरोबर आहे की फक्त अतिवृष्टीची मदत म्हणून 32,000 कोटी असं नव्हतं. मुख्यमंत्री साहेब असं म्हणाले होते की आम्ही आपत्ती निवारण विभागातून आम्ही मदत देऊ. मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते की रोजगार हमी योजनेतून आम्ही ती भरपाई करू आणि मुख्यमंत्री साहेब म्हणाले होते की पंतप्रधान पीक विमा योजनेतून देऊ. तर ह्या 3 हेड खाली मदत करू आणि त्याचा आकडा 32,000 कोटी सांगितला होता. तर फक्त आपत्ती निवारण विभागातून 9,000 कोटी रुपये सरकारने दिले. रोजगार हमी योजनेला एक छडामही वाढवलेला नाही आणि या सगळ्या आपत्तीग्रस्तांना रोजगार हमी योजनेमधून पैसे दिले गेले नाहीत आणि पीक विम्याचे तर आकडेच नाही म्हणतंय सरकार. पण सरकारनं 2,500 कोटी रुपये प्रीमियम म्हणून खासगी कंपन्यांच्या घशात घातले, निकष बदलले. त्यामुळे पीक विमा कंपनीकडून अतिवृष्टींना मदत नाही, रोजगार हमी योजनेतून अतिवृष्टीधारकांना मदत नाही. सरकारनं 32,000 सांगून 9,000 कोटी रुपयाची मदत केली हे स्पष्ट आहे. बर, म्हणजे आता 2 मुद्दे याच्यात महत्वाचे आहेत. याच्या अगोदरच्या चर्चेमध्ये 5 वाजता आम्ही जेव्हा बुलेटिन मध्ये विजय जावंदे यांशी बोललो त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की एकीकडे एमएसपी मिळत नाहीये आणि दुसरीकडे शेतकऱ्यांकडनं कर्जाची वसुली मात्र केली जाते. शेतकऱ्यांनी कर्ज फेडायचं कसं? आता जो दुसरा मुद्दा इथं समोर आलेला आहे तो एमएसपी बरोबरच आलेला आहे की शेतकऱ्यांना जी मिळायला पाहिजे विम्याची रक्कम ती मिळत नाहीये. म्हणजे या दोन्ही बाजूंकडनं शेतकरी नाडला गेलेला आहे. आता प्रश्न अजितजी असा आहे की या परिस्थितीमध्ये जर 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होत असेल तर 2 लाख ही रक्कम कमी आहे का? किती आहे मॅक्झिमम शेतकऱ्यांच्या कर्जाचा आकडा? म्हणजे जर ही रक्कम पुढे न्यायची असेल तर किती न्यायला हवी असं तुम्हाला वाटतं? कारण सरसकट हे तर शक्य होणार नाहीये हे आपण जवळपास सगळेजण जाणतो, जरी आपण जाहीर चर्चांमध्ये हे मान्य करत नसलो तरी. मुळात कर्जमाफीचा विषय 2 कारणामुळे चर्चेत आला. एक होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या वेळी दिलेलं आश्वासन, मात्र तो तीव्रतेने पुढे आला. तो अतिवृष्टीच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर आलेला होता. आपण सगळ्यांनी त्याचं उत्तरांकन केलं आणि तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे चर्चा घडून आणल्या. त्यावेळी आपण पाहिलं की फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. केळीच्या बागा आहेत, मोसंबीच्या बागा आहेत, द्राक्ष बागा आहेत. आता हे जे बागाचे शेतकरी जे असतात, बहुवर्षीय पिकं जे घेतात
त्यांचं कर्ज हे 2 लाखाच्या पेक्षा खूप जादा असतं. हा 2 लाखाची मर्यादा लादल्यामुळे हे सगळे अतिवृष्टीने ज्यांच्या बागा नष्ट झाल्या ते सगळे प्रचंड नुकसान झालेले शेतकरी एका तुमच्या घोषणेमुळे एका मिनिटामध्ये कर्जमाफीच्या मधून बाहेर गेलेले आहेत. आणि म्हणून ह्या जी कॅप लावली 2 लाखाची त्याचा सगळ्यात मोठा फटका हा या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. दुसरा जो मुद्दा तुम्ही नाही, उपस्थित फक्त केला, फक्त मी तुम्हाला थोडंसं थांबवते. तुम्ही मगापासून जे म्हणता ते 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले बाहेर जाणार. हे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेले बाहेर जाणार की 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी मिळणार? नाही हे बघा, मागच्या 2 कर्जमाफ्यांचा अनुभव असलेले तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. हा आणि दोन्ही कर्जमाफ्यांच्या मध्ये जे नियम अटी शर्ती गेल्या हा त्या अनेकदा आमच्या हाताखालून गेलेल्या आहेत. त्यामुळे सरकारचं ज्यावेळी एखादी घोषणा सरकार करतं त्याचा अर्थ काय असतो ते मी आपल्याला अत्यंत नम्रपणाने सांगतो ओके की त्याचा अर्थ हा आहे की ज्यांचं कर्ज 2 लाखाच्या आत आहे त्यांचंच कर्ज माफ होणार आहे. 2,10,000 जे कर्ज ज्याचं असेल त्याचं वरचे 10,000 रुपये जास्त असल्यामुळे संपूर्ण कर्जमाफीतून तो वंचित राहणार आहे. मग ओके त्यातला कम्पेन्सेट करण्यासाठी सरकारला वन टाइम सेटलमेंटची योजना नव्यानं आणावी लागेल, ओके ज्याच्यामध्ये ओके पण हा 2 मुद्दा खूप लाखाच्या वरचं महत्वाचा आहे अजितजी. हनुमानजी, तुमचं पण आकलन या मुद्द्याबद्दलचं हेच आहे का? अगदी तसंच आहे की ओके. नाशिक भागामधला, सांगली भागामधला द्राक्ष उत्पादक शेतकरी अतिवृष्टीनं कोलॅप्स झालेला होता, किंवा जळगाव भागामधल्या केळीचं पण नुकसान झालेलं होतं, कोकणामधल्या कित्येक जिल्ह्यातल्या फळबागांचं नुकसान झालेलं होतं. आणि माझ्या मराठवाड्यामध्ये आता शेडनेट असेल किंवा आणखी काय बागायती शेती करणारे वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी होते, फुलांची शेती आहे, जरबेरांची शेती आहे. तर या सगळ्या शेतकऱ्यांची कर्ज ही नक्की 2 लाखापेक्षा जास्त असतात. किमान 2 लाख कर्ज तर हे पीक कर्ज म्हणून आम्ही जो खरीपाची पिकं असतात आमची त्या शेतकऱ्यांनी घेतलेली. पण प्रयोगशील शेतकरी, फळबागांचे शेतकरी, वेगवेगळ्या भाजीपाल्याची शेती करणारे शेतकरी यांचं मोठं नुकसान झालेलं होतं. ओके. या संपूर्ण कर्जमाफीच्या निर्णयातून ते बाजूला फेकल्याचा एक आता संदेश महाराष्ट्रामध्ये गेलेला आहे. ठीक आहे विनायकजी, आता हे क्लिअर करा तुम्ही. हे 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणारे सगळे शेतकरी सरसकटपणे या योजनेतनं बाहेर आहेत? 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज थकीत आहे त्यांना ही योजना लागू आहे असं माझं त्यातलं अंडरस्टँडिंग आहे. ओके ज्यावेळेला माननीय देवेंद्रजी विधानसभेमध्ये हा प्रस्ताव मांडत होते किंवा बजेट मांडत होते हा त्यावेळेलाही काही आमदारांनी त्यांना अनेक शंका विचारायचा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगितलं की मला आत्ता मांडू दे, आपण या सगळ्या विषयांवर चर्चा करू. तेच वाक्य त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की ही शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना जास्तीत जास्त इन्क्लुझिव्ह कशी करता येईल याचा आपण प्रयत्न करूया आणि आमचं सरकार तो प्रयत्न करील. तर मला असं वाटतं की चर्चेने हे प्रश्न सुटू शकतात. नाही, जास्त निश्चितपणे. कसं या निश्चितपणे चर्चेने जास्त प्रश्न सुटू शकतात. फक्त एवढंच आहे की इतकी मोठी योजना असेल तर त्यातली जी बेसिक अट आहे ती किमान क्लिअर असायला हवी होती. पण आता तुमच्याकडे पण त्याचं अगदी क्लिअर एक्सप्लेनेशन नाहीये. आणि जे आपल्याकडे विरोधकांच्या वतीनं बसलेली माणसं आहेत आणि शेतकऱ्यांच्या वतीनं बसलेली माणसं आहेत त्यांना पण याचं क्लिअर माहिती नाहीये की 2 लाखापर्यंतची की 2 लाख पेक्षा जास्त कर्ज असलेले सगळेजण सरसकटपणे याच्यातनं बाहेर. कारण 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणारे सगळे शेतकरी सरसकटपणे बाहेर होणार असतील तर खूप मोठ्या संख्येनं शेतकरी बाहेर पडतील. कारण ज्यांची शेती 2 हेक्टर पेक्षा जास्त आहे, ज्याचं प्रमाण मराठवाडा विदर्भामध्ये मोठं आहे, त्यांचं कर्ज निश्चित 2 लाखांपेक्षा जास्त असतं. आणि मग असे सगळे शेतकरी जर बाहेर होणार असतील तर मोठ्या संख्येनं शेतकरी या योजनेतनं बाहेर पडतील. मग किती शेतकऱ्यांना याचा नेमका फायदा होईल हा प्रश्न उपस्थित राहील. पण प्रश्नचिन्ह याच्यावरचं कायम आहे आणि अर्थसंकल्पावर जेव्हा चर्चा होईल तेव्हा कदाचित या सगळ्यावरची उत्तर आपल्याला मिळतील अशी अपेक्षा करूयात. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. आणि या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.